नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये रब्बी पीक विमा 2024 हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मग आता हा जो पीक विमा आहे तर तो महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किंवा किती जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे, त्याचबरोबर किती बँकांमध्ये तो जमा होणार आहे आणि कोणकोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आता संपूर्ण महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेला आहे आणि त्यांचा क्लेम हा पात्र झालेला आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पीक विमा 2024 हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये सर्वप्रथम आपण जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या कोणी शेतकरी बांधवांनी 2024मध्ये रब्बी पीक विम्याचा क्लेम केला होता आणि ते त्यासाठी पात्र झालेले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीचा पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, लातूर असेल, बीड असेल, परभणी असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, जालना जिल्हा असेल, याचबरोबर मराठवाड्यातील जी काही जिल्हे राहिलेले आहेत त्या राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा रब्बी पीक विमा 2024 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर हा जो रब्बी पीक विमा आहे तर हा हरभरा असेल, गहू असेल, त्यानंतर रब्बीची ज्वारी असेल, या सर्व पिकांसाठी मंजूर झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता याचबरोबर यवतमाळ, अमरावती, अकोला, गडचिरोली आणि बुलढाणा त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्हा या सर्व जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांनी ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केले होते आणि ते मंजूर झालेले आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत 34 जिल्ह्यातील सर्व क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये मराठवाड्यातील 8 जिल्हे आहेत। त्यानंतर 8 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हरभरा असेल, रब्बी ज्वारी असेल, गहू असेल, या सर्व पिकांसाठी पीक विमा मंजूर आहे। त्यानंतर विदर्भ असेल, पूर्व विदर्भ असेल, या भागांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यात रब्बीचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आता हा जो पीक विमा आहे हा किती कंपन्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तर यामध्ये संपूर्ण 9 विमा कंपन्या आहेत की त्या 9 विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीचा पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ही माहिती झाली रब्बी पीक विमा 2024 बद्दल। तर मित्रांनो, आता खरीप पीक विमा 2025 आणि 26चा जो पीक विमा भरायचा आहे तुम्हाला, तर तो केव्हा भरायचा? शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 आणि 26चा जो पीक विमा भरायचा आहे तर 1 जुलैपासून म्हणजेच उद्यापासून आपल्या शेतकरी बांधवांना हा पीक विमा भरण्याची मुदत आहे। यामध्ये आता महत्त्वाचे काही बदल करण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ज्या पीक विम्याचा लाभ घेत होतो त्यामध्ये आपण 1 रुपयामध्ये पीक विमाही भरत होतो, परंतु 2025 आणि 2026चा जो खरीप पीक विमा आहे त्यामध्ये आता आपल्याला 1 रुपयात पीक विमा ही योजना बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये काही नवीन नियमही करण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत जसे की आपण पीक विम्याचा लाभ घेत होतो तर तो 3 प्रकारे घेत होतो, परंतु आता आपल्याला ही जी काही मदत मिळणार आहे तर ती एकदाच मिळणार आहे। म्हणजेच आत्तापर्यंत आपण लाभ घेतलेला आहे तो 3 पद्धतीने घेतलेला आहे। एक म्हणजे पेरणीपूर्व, त्यानंतर काढणी पश्चात आणि काढणीपूर्व। शेतकरी मित्रांनो, यानंतर आपल्याला जो लाभ भेटणार आहे तर तो फक्त आणि फक्त एकदाच भेटणार आहे आणि जो आपण पीक विमा हा भरणार आहे तर तो पीक वाईज असणार आहे।
म्हणजे आपल्याला प्रत्येक पिकाची योग्य ती किंमत म्हणजे योग्य ती रक्कम भरावी लागणार आहे। यामध्ये सोयाबीन वेगळं असेल, कापूस वेगळं असेल, म्हणजे प्रत्येक पिकाची रक्कम जी आहे तर ती वेगवेगळ्या स्वरूपाची असणार आहे। हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे। मित्रांनो, रब्बीचा जो पीक विमा शेतकऱ्यांना भेटत असतो तर हा खूप कमी प्रमाणात भेटत असतो, जो की खरीप पीक विम्यापेक्षा हा रब्बीचा पीक विमा हा कमी भेटत असतो। ही माहिती शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे। व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोच